नमस्कार. आज आपण उपवासाची बटाट्याची रस्सा भाजी कशी बनवायची याची रेसिपी पाहणार आहोत. चला तर रेसिपीला आपण सुरुवात करूयात. इथे मी एक कढई गरम करायला ठेवलेली आहे व यामध्ये मी एक मोठा चमचा तेल घेतलेला आहे. तेल व्यवस्थित गरम झालं की आपण यामध्ये पाव चमचा जिऱ्याची फोडणी देणार आहोत. जिरं तुम्ही उपवासाला खात नसाल तर नाही घातलं तरीही चालेल. जिरं तेलामध्ये तडतडलं छानपैकी की मग आपण इथे एक चमचा उपवासाला चालेल अशी फक्त मिरची पावडर घालणार आहोत. तुम्ही इथे हिरव्या मिरचीचा सुद्धा वापर करू शकता. इथे एक मीडियम साईजचा बटाटा याची साल काढून अशा प्रकारे क्यूबमध्ये कट करून घेतलेला आहे. बटाटा 1 ते 2 मिनिटं आपण तेलामध्ये व्यवस्थित परतवून घेऊयात. आता आपण इथे चवीप्रमाणे मीठ घालणार आहोत. बटाटा आपल्याला तेलामध्ये छान परतवून घ्यायचा आहे. आता इथे मी 2 चमचे दही घालत आहे. दह्यामुळे या आमटीची चव अतिशय अप्रतिम लागते. इथे मी 2 ते 3 चमचे भाजून घेतलेला शेंगदाण्याचा कूट घेतलेला आहे. दही आणि शेंगदाण्याचा कूट घातल्यानंतर 1 मिनिटभर आपण हे सर्व व्यवस्थित परतवून घेणार आहोत. ही बटाट्याची रस्सा भाजी तुम्ही उपवासाच्या दशमीसोबत तसेच वरईच्या भातासोबत सुद्धा खाऊ शकता. चवीला अतिशय अप्रतिम लागते. तसेच उपवासाच्या थालीपीठासोबत सुद्धा ही रेसिपी अतिशय अप्रतिम लागते. आता आपण इथे 2 ते 2.5 कप पाणी घातलेलं आहे. मीडियम फ्लेमवर आपल्याला 8 ते 10 मिनिटं ही रस्सा भाजी व्यवस्थित शिजवून घ्यायची आहे. चवीला ही अतिशय अप्रतिम लागते. एकदा अशा प्रकारे उपवासाची बटाट्याची रस्सा भाजी आणि वरईचा भात नक्की ट्राय करून पहा. आपल्या भाजी अतिशय दिसायला सुद्धा टेम्पटिंग दिसत आहे व आपला बटाटा सुद्धा छानपैकी शिजून तयार झालेला आहे. अशाच प्रकारच्या भरपूर उपवासाच्या रेसिपी आपल्या चॅनलवर अपलोड केलेल्या आहेत. त्यासुद्धा तुम्ही उपवास रेसिपी या प्लेलिस्टमध्ये जाऊन पाहू शकता. याची कन्सिस्टन्सी तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता. जर तुम्हाला ही रेसिपी आवडली तर प्लीज लाईक करा, शेअर करा. सातारकर माधुरी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून अशाच पद्धतीच्या रेसिपीज तुम्हाला पाहायला मिळतील. धन्यवाद.